वरळी कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे आणि ठाकरे सेना शिंदे सेना यावेळी आमने सामने येण्याची शक्यता आहे। आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे दरवर्षीप्रमाणे इथे यावर्षी सुद्धा हजेरी लावतील। महत्त्वाचं म्हणजे ठाकरे सेनेला रामराम केल्यानंतर उपसभापती सचिन अहिर यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मागच्या वर्षी सुद्धा नारळी पौर्णिमेला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले होते आणि आजच्या नारळी पौर्णिमेत सचिन अहिर आणि आदित्य ठाकरे हे एकमेकांसमोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर हे थेट तिकडून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सूरज, आता पुन्हा एकदा वरळीमध्ये आदित्य ठाकरे आणि आज आता सचिन अहिर आमने सामने येण्याची शक्यता आहे का? तिकडे आत्ताचं वातावरण काय आहे, काय कार्यक्रम आहे? निश्चितच आजची वरळीमधली नारळी पौर्णिमा जी आहे ती राजकीय घडामोडींची आहे, कारण मागच्या वर्षी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आले होते आणि त्याचमुळे कुठेतरी आजची जी नारळी पौर्णिमा आहे ती फार महत्त्वाची आहे। कारण सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर आज पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वरळी गावात येत आहेत। आपण सध्या त्याच वरळी गावात आहोत, ज्या ठिकाणी आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांनी जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे। आपण वरळी गावचं मेन